बहारात असलेले सोयाबीनचे पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून हाताशी आलेला पीक पुन्हा पाण्याखाली गेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी बार्शी येथील शेतकरी सुषेण डमरे यांनी लोकलिटीशी बोलताना केली आहे। नमस्कार, मी सुषेण डमरे। आज आपण आपल्या शेतामध्ये पाहतोय काल रात्री एवढा प्रचंड मोठा पाऊस होता। त्या पावसामुळे शेतीचं सगळं नुकसान झालेलं आहे। तर माझी विनंती आहे सरकार मायबापला की आपण लवकरात लवकर आम्हाला शेतकऱ्याला 100% अनुदान द्यावं, कारण एवढा आता परिस्थिती बिकट झालेली आहे। एकतर मजूर मिळत नाही शेतीमध्ये कामाला। हे सगळे शेतीमध्ये हार्वेस्टिंगला आलेलं सोयाबीन आहे आणि असं असतानाच मजुराचा तुटवडा एवढा पडलेला आहे की मजूर एवढ्या किमती सांगत आहेत काढायच्या। आज या ठिकाणी मी तुम्हाला एकच विनंती करतो की शेती करायची म्हणलं तर त्याला पैसे मोजावेच लागतात। सुरुवातीला शेतीची कुळवणी करायची, कुळवणीला एकरी 1000 रुपये खर्च येतो। त्यानंतर पेरणी करायची, पेरणीला 1000 रुपये खर्च येतो। त्यानंतर गोणी खताची 400 रुपयावरून आज 1200 ते 1400 रुपयाला झालेली आहे। आणि एवढा असताना पेरणीचा खर्च 1000 रुपये आहे आणि पिशवीचा खर्च, बियाण्याची पिशवी 3200 ते 3500 रुपयाला घ्यावं लागते शेतकऱ्याला। आणि आता काढणीला तर मजूरच मिळत नाही। उन्हाने जाग्यावर तडकून चाललंय, पावसाने भिजत आहे, त्याला बुरशी येते। शेतकऱ्यांनी काय करावं माय बाप, मला तुम्ही सांगा। तर माझी अशी विनंती आहे आपणाला या माध्यमातून की 100% अनुदान शेतकऱ्याला याचं नुकसान भरपाई द्यावी, ही माझी हात जोडून विनंती आहे। सोलापुरात गेल्या 2 दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्याने सोयाबीन व खरीप पिकातील पिके जोमदार आहेत। गेल्या वर्षी परतीच्या पावसाने हुकावणी दिली होती, यामुळे यंदाही सोयाबीनची काढणी झाल्यानंतरनं परतीचा पाऊस येईन असे चित्र असताना पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। उंच वाढलेले सोयाबीन काढणीसाठी मजुराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे। यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही भागात सोयाबीनचे पीक पुन्हा पाण्याखाली गेले आहे। पावसाळ्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब झाले असून शेंगातील दाणे काळे पडत आहे। येत्या काळात असाच पाऊस राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही। पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।